आणि दोघी उतरत आहे खाली, स्पीडला उतरलेले आहेत. सो हाय मंडळींनो, कोकण स्पेशलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि हा आमचा फर्स्ट व्हिडिओ आहे, फर्स्ट व्लॉग आहे. आणि आम्ही चाललो आहे आता मल्लिकार्जुनला. तर बघूयात काय काय होतं आहे आज. आणि ही आहेत सगळी कार्टी. सो बघू शकता तुम्ही, आम्ही जात आहोत पुढे. काय काय होतं ते बघूयात. आम्ही ॲक्च्युली खूप दिवसापासून ट्राय करत होतो व्लॉग बनवायला, पण आमच्याकडे कुठला टॉपिक नव्हता. तर आम्ही आज व्हिडिओ काढायला चाललेलो. तर बघतोय की कसा होतोय व्लॉग. बघा तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती मस्त असा व्ह्यू आहे. आणि हे आमचं गोरेगावचं जुनं खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आम्ही थोड्या वेळाने वरती पोहोचणार आहोत. आणि इथे मध्ये आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याची झाडाची व्हिडिओ पण करायची आहे. आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, तेव्हा आम्हाला इकडे वृक्ष संवर्धन करायला आणायचे. वृक्षारोपण करायला आणायचे. तर आम्ही ह्या मल्लिकार्जुनवरती, म्हणजे ह्या डोंगरावरती खूप सारी अशी लहान लहानपणी झाडं लावलेली आहेत. आम्हाला सगळ्यांना कंपल्सरी घेऊन यायचे इकडे शाळेतून. आणि बस. तर आता आपण मल्लिकार्जुनच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. बघूयात हे किती पायऱ्या असतील रे. 150-200, साधारणपणे 200-300 असू शकतात पायऱ्या. बघूयात. मोजल्या नाहीत आम्ही, लगेच जाऊन यायचे. सो जास्त वेळ नाही घेणार आहे. बघू थोडासाच. ओके, सीझन बघू शकता. आणि ही अशी पोरं आगाव. हे हाय गौरी, या मल्लिकार्जुनवरती किती पायऱ्या असू शकतात अंदाजे? 300-350. तू याआधी गेली आहेस? खूप वेळा. आणि ह्याला आधी अजून एक इन्फॉर्मेशन आहे. ह्याला आमच्या आधी गोरेगावला घोडेगाव असं नाव होतं. वाह, क्या सीन है. ओ लेट्स सी सीझन. वाव, हे बघा आम्ही आंबे काढून आणलेले आहेत झाडावरनच काढतात मेंटल. गोरेगावचं नाव पहिले शिवाजी महाराजांच्या काळात घोडेगाव शिवकालीन गोरेगावचं नाव हे घोडेगाव असं होतं. आता नाव चेंज. हे बघा काय करतायत.
तर आम्ही गेलेलो करवंद आणायला, पण करवंद अजून पिकली नाही, कच्ची आहे. तर पुढे मिळतात का बघूयात आपण. आणि अशाच प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत. कॅमेरा होत नाही. 22ला हवेत करवंद, पण करवंद तरी अजून तरी पिकली नाही. आणि बघ गप्पे गहू जाऊ नका राहतं. उतरा. कसा होता? ब्लॅक होता मतलब राखाडी. आणि आम्ही आलेलो आहोत फायनली. धडपडून कुठे आहेत रे? तुम्ही गल. आता मी घेऊन तर आले यांना, पण आता उतरायचं कसं आहे? मला वाटलं थोडासाच रस्ता आहे, पण आता उतरणार कसे? ओके, हे मला लास्टला ठेवू नका. हे मला घ्या. ए मला घे आदू. थांब, अशी धरू नकोस तू पण. अशी आणि दोघी उतरत आहे खाली. स्पीडला उतरलेले आहेत. आणि अनन्या डान्स करत आहे. ह्या पोरी एन्जॉय करताना पाहायला भेटत आहे. ते बघा, खतरनाक असा एन्जॉय करत आहे. वरती डोंगरावरती येऊन पार्टी टाईप एन्जॉय करत आहेत पोरी. आणि मी उतरतो आहे. मी माझी झेकांडी आता कोसळली असती खाली, पण मी वाचलेलो आहे. वरून आता उतरलेलो आहोत खाली. आणि आता आम्ही चाललोय कुठेतरी, बघूयात परत कुठेतरी. आणि ॲक्च्युली लांडोर बघायला आलेलो, पण लांडोर काही इथे कुठे दिसत नाही. पण आमच्या समोरून ससा गेलेला आहे एक, बघूयात. कुठे परत दिसला तर मी नक्की दाखवेन तुम्हाला. करवंद. लांडोरची अपेक्षा करताना पोरी दिसत आहेत आपला. त्यांना काही लांडोर दिसणार नाही. जवळना पाहायला आम्ही खाली आलेलो आहोत लांडोरला जवळना पाहायला. तरी पण लांडोर आम्हाला काय दिसलेला नाही. पोरी खूप मेहनत करून खाली उतरलेल्या आहेत, तरी पण त्यांना काय लांडोर दिसत नाही. आणि आम्ही आता रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहोत थोड्या वेळात. मधनाच कधी लांडोरचे दर्शन झाले तर होतील आम्हाला. कौन है ये लोग? कहां से आते हैं? आम्ही जात आहोत पायी वाट. इथं एकदम खराब असा रस्ता आहे, तरी पण तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनायला आलेलो आहोत. इथे ब्लॉग चॅनल आमचा फॉलो करा, सबस्क्राईब करा. एवढा डोंगर आम्ही उतरलो कसे बसे.
आणि आलेलो आहोत खाली. हे आमचं रेल्वे स्टेशन आणि आता दिवा सावंतवाडी आलेली आहे. मग अशी दिवा सावंतवाडी नव्हती, ती ॲक्च्युली एक्सप्रेस होती. ही दिवा सावंतवाडी पॅसेंजर आत्ता आली आहे सावंतवाडीकडून. ही एवढं लेट आली. किती वाजले? 6 वाजता. मी 6 वाजता आली, मग पोचणार कधी आयुष्या गावात? 9 वाजता. दिवाला 9 वाजता पोचेल. पनवेलला हे खूप म्हणजे खूप लेट झाले आज. गाडी नंबर 10 आज दिवा सावंतवाडी खूप म्हणजे खूप लेट झालेली आहे. ती 3:30 किंवा 4 वाजता येते आणि आज 6 वाजले तर तेव्हा आलेली आहे ती आत्ता. गाडी के फायदा नसे और चलते गाडी से उतर 6 वाजता आलेली आहे. आता ती पनवेलला जायला किती वेळ लावेल? चालेल आत्ता मी नाही दाखवू शकत, मी खूप लांब आहे आता. आणि ही सगळे मंडळी. तर मंडळीने हा आपला फर्स्ट ब्लॉग होता आणि जर काही चुका झाल्या असतील, बोलता बोलता काही म्हणजे असं चुकीचे शब्द निघाले असतील तर सांभाळून घ्या. आणि जर काही आमचं चुकत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्याचे सुधारून दाखवू. तर बघूयात. आत्ता तळ कोकणातून काही लोक आलेत दिवा सावंतवाडीने. खूप सारी गर्दी आहे आज आणि लेट पण झालेली आहे. हे बघू शकता हा व्ह्यू. तर काय सांगायचं तुम्हाला मंडळींना? दमलो आता आम्ही, कंटाळलो. जमलो आहोत खूप. पुढे आम्हाला जबरदस्ती तिकडनं नेत आहेत. आम्हाला थंड असं काहीतरी पियावंसं वाटतंय. हा आम्ही डायरेक्ट स्टेशन रोडला आलोय. चुप चुप. 6 वाजले आता. तर मंडळी हा ब्लॉग इकडेच मी एंड करत आहे. आणि कोकण स्पेशल चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय.